तुम्ही काल पण यायला पाहिजे होतं, उद्या पण येणार ना नक्की? त्रिशूलधारिणी हिंगलया आम्हा कोल्यांची तू गमा. हाय नमस्कार, कशा सर्व. मी राजदीप घरत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. आज मी आहे वर्सोव्याला. वर्सोवा सी फूड फेस्टिवल 2025 एक्सप्लोअर करण्यासाठी आलो आहे. काल देखील गेला होता, पण आज माणसेसोबत असणार आहे आणि वर्सोव्याला आलो आहे. आणि इंगलाई देवीचं दर्शन नाही घेतलं, मग काय केलं. इंगलाई देवीच्या आशीर्वादाने हा व्लॉग सुरू करतो आहे आणि माणसेसोबत असणार आहे. तर ती वर्सोव्याला पहिल्यांदा आले आणि फेस्टिवलला सुद्धा पहिल्यांदा आलं आहे. तर त्याच्यासोबत फिरायला मजा येणार आहे वेगळी. आणि माझ्यासोबत चेतनसुद्धा असणार आहे. तर इंगलाईच्या दर्शनाने ब्लॉग सुरू करू. आता आपण सध्या चालतोय ना ती मांडवी गल्ली, ठीक आहे. पाटील गल्ली पण आपलीच आहे आणि सगळ्या गल्ल्या आपल्याच आहेत. वर्सोवामधून पण भरपूर प्रेम भेटतं आपल्याला. आता बघशील तू तिकडे गेल्यानंतर. पहिल्यांदा आलीस ना तू? हो, पहिल्यांदा. बघ इथं कसा ऑथेंटिक सी फूड भेटतं इकडं. काल व्हिडिओ कॉलवर बघून आले ती, ताईने बोलवली तिला खास. तर चाललो आता डायरेक्ट स्टॉलवरती जाऊ आणि चांगल्याचा चांगला. आज पण तुमच्या तोंडाला पाणी सोडणार आहे मी. आज बघा व्हिडिओ बघा आजची पूर्ण. जेव्हा आपला फेस्टिवल चालू होते पहिल्या दिवशी आणि तेव्हा गेस्ट येत आहेत, तेव्हा त्यांच्या हातनं ओपनिंग होते, तेव्हा इंगलाईचं दर्शन घेऊन ते आपल्या फेस्टिवलकडे निघत असतात. तो सोला देखील तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये थ्रू दाखवणार आहे थोडेच मिनटात. तर तो देखील एन्जॉय करा तुम्ही, ठीक आहे. चला जाऊया. नाकवा एक्सप्लोरर भेटले. आपले दादा आलेले आहेत इथे. राजदीप भाऊ, कधी आलास? काल पण, आज पण. तू सगळं आज पण. आज तिला मानसीला खास बोलवलंय. इकडे येऊन वहिनी सुद्धा आहेत बघा, मस्त दिसत आहेत त्या. आई झाला एक्सप्लोर केलास तू? आलेला आहे त्याने तर मार्केट गाजवलेलं आहे दादाने. तर तुम्ही आम्हाला पण तसंच सपोर्ट करा दादा. नक्कीच नक्कीच नक्कीच. आणि मानसी आली. मानसी 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 खास तिच्यासाठी आलोय आज. आत्ताच आलेत? ठीक आहे, चला भेटू. एक्सप्लोर कर, नंतर भेटू आपण. सगळी गाववाली भेटत आपल्याला इकडे. निया आलाय सोबत आणि कल्याणी आहे. नमस्कार. झाला तुमचा? किती वाजता आलेत? संध्याकाळी. बरा झाला लवकर येऊन लवकर चाललात तुम्ही. आता टेन्शन नाही, ठीक आहे. खाल्लात? कसं वाटलं फेस्टिवल? मस्त, एकदम भारी. वडे खाल्ले येऊन. उपास आहे शनिवार. अरे बाबा शनिवार. त्यांनी साबुदाणे वडे खाल्ले, आम्ही मस्त कोलबी तंदुरी खाल्ली. अरे बाबा मस्त. तुमचा ग्रुप आलाय का सर्व? हाय. तुमची करंजी. हो करंजाची. मी पण तेच बोलू, गाववाली भेटतायत सर्व. चला आरामात जा, आरामात जा. एकत्र आलेत तुम्ही? ठीक आहे, आरामात जा. नमस्कार. डायरेक्ट कामावरून आलो का काय? साचीचा मामा. घेऊन नाही आलो. आत्ताच आलो. डायरेक्ट आलो. ओळख करून दे. ऑफिस फ्रेंड. तुझे ऑफिस फ्रेंड आहेत, ओळख करून दे माझी. विनीत. विनीत
रुपेश दादा आहे, संकेत दादा आहे. नमस्कार दादा. तुझाच विषय चाललेला आमच्या ट्रेन मध्ये येताना. अरे बाबा राजकारणचा तुझाच विषय चालला आणि तू भेटलास. मी हाय वर्सवाचाच आहे मी. चला थँक्यू दादा. पण होत असतो वाटतं. बघा प्रेम बघा किती आहे. आपल्या समोर ओमकार दादा आणि सारिका ताई आहे आणि ओमकार दादांनी आज मला खास इन्व्हाइट केलंय 24 नंबर स्टॉल वरती. धन्यवाद दादा बोलवल्याबद्दल. आमचे पण धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. असे दरवर्षी या आणि कोळी आस्वादाचा स्वाद घ्या, कारण हे परंपरा आमचे खूप झाले. आम्ही 10 वर्ष झाले स्टॉल चालवतो आहे आणि अजूनही पुढे चालवणार आहोत. ठीक आहे दादा, आता आपण जाऊया सारिका ताईकडे. वर्सोवाची अशी एकही व्हिडिओ नसेल व्हायरल गेली त्याच्यात सारिका ताई नसेल, बरोबर ताई? बरोबर, एकदम बरोबर. कालच्या सुद्धा व्हायरल व्हिडिओ त्याच्यात देखील ती आहे. तर ताई काय सांगशील आपल्या परंपरेबद्दल? या परंपरेबद्दल मी बोलेन. हा वर्सोवा कोळी सी फूड फेस्टिवल आमच्यापैकी एक सणूच ॲड झालेला आहे. जसं आपण बोलतो ना नारळी पौर्णिमा करतो, त्याप्रमाणे हा दरवर्षी जानेवारीमध्ये करणारा हा वेसावा कोळी सी फूड फेस्टिवल आमच्या लोकांचा एक सण झालेला आहे. आणि याला आम्ही एवढ्या मोठ्या साजरा करतो. तुम्ही बघत असाल, ही क्राऊड बघत असाल, या क्राऊडमध्ये पूर्ण जगातले मच्छी खाणारे, जे मच्छीला खरंच प्रोटीन समजतात आणि त्यांना आवडणारे, जे आम्ही वर्सोवा कोळ्यांची आपण चव देतो, तर इथे खायला येतात आणि ह्याचा स्वाद घ्यायला येतात. आणि फेस्टिवलला काय म्हणजे आपल्या कुटुंब एकत्र सुद्धा येतोय. फेस्टिवलला का असं वाटतं की पूर्ण आमचं पूर्ण फॅमिली, आपल्याला गाव नाहीये आमच्या कोळी लोकांना, आमचं हेच गाव, हेच मूल गाव, आम्ही मुंबईकर, तर आम्ही काय होतात इथे एकत्र येऊन जेणेकरून आमची सगळी सुख दुःख बोलतात ना, दुःख विसरून इथे सुखात सामील करणं. खरं बोललं तर आम्ही या दिवसाची अक्षरशः आतुरतेने आम्ही बोलतो ना वाट बघतो. आणि हा लग्नाचा सोहळा कसा होतो म्हणजे 15 दिवस आधी, 20 दिवस आधी जो आम्ही तयारी करतो, ती आत्ता या फेस्टिवलला आम्ही 10-15 दिवस आधी तयारी केलेली आहे. सगळं बोलतात ना, एवढं आम्ही या फेस्टिवलमध्ये प्रेम टाकतोय. आणि ताई वेसावकरांबद्दल मी वेगळं सांगण्याची गरज नाही. नाहीच. धन्यवाद ताई तुझी वेळ दिली. अलंकारासाठी कोळी फेस्टिवल मध्ये आपलं पारंपरिक वेशभूषा दाखवून आपली कोळ्यांची पारंपरिक आपल्या कोळ्यांचा आम्हाला अभिमान आहे. आणि मी हाय कोळी, आम्ही प्राऊडली आम्ही सांगतो की कोळ्यां. धन्यवाद ताई, धन्यवाद दादा. जय एकविराई, जय आगरी कोळी. थँक्यू. स्टॉल नंबर 27 जवळ आहोत आपण आणि ताई बघू शकता तुम्ही किती सजले आणि खास फूडचा आस्वाद घेऊन सर्व ताईसोबत फोटो काढत आहेत. तुम्ही बघू शकता, हे बघा आवडीने फोटो काढतायत सर्व आणि वेळात वेळ काढून ताईसुद्धा त्यांना कॉपरेट करते आणि फोटोसुद्धा देते बघा. नमस्कार. मी काय म्हणतोय, कालही आलतो मी आणि काल 8:30 वेगळा होता, आज 8:30 नेसू रवणला उद्या पण वेगळा पूर्ण ना, उद्या पण वेगळा, उद्या पण वेगळा. चाललं उद्या बघण्यासाठी परत यायला लागेल मला. उद्या पण या. ठीक आहे, 3 दिवस राहतात आपले. बरोबर आहे, बरोबर आहे. सर्व आईसा एकत्र येऊन बघा करत असतात. काल पण आपल्या या स्टॉलवरती भेट दिली होती, आज पण सर्व गडबडीत आहेत बघा, सगळ्या गडबडीत आहेत. जितेंद्र दादा आहे आणि कालपासून आपण ज्यांच्या व्हिडिओ बघितले त्याच्यात दादा दिसतोय. सर्व आपला मॅरिनेट केले पापलेट वगैरे दाखवताना दादा येतात सर्वजण आणि असं फोटो वगैरे काढायला प्रोत्साहित करतात. तर कसं वाटतं तुला? खूप छान वाटते का सर्वांना याच्यामध्ये इम्प्रेशन भेटते आणि चांगलं इम्प्रेशन वाटतं आणि ते सर्व खायला येतात, एवढं पण खूप बरं वाटतं. आणि तू स्वतः सर्वांना इथं वेळ नसताना तू सर्वांना टाइम देतोस, तर तुझे खूप खूप आभार. हां थँक्यू. धन्यवाद दादा. ताई आणि दादा भेटले
आणि हा एक दादा. दादा नाव काय आपला? दादाचं लुक बघा, कडक वाटते एकदम बाहेरचं वाटते दादा. बाहेर असते, बरोबर ओळखलं ना मी. दादाचा लुकच बाहेरचं वाटतंय. बोटीवर असते. दादा नाव काय? मयूर कोहली. मयूर कोहली दादा. आणि ताईचं नाव? अक्षता कोहली. कधी आल्यात? आम्ही आलोय 7 वाजता. ट्राय केलात काय? हो. काय काय खाल्लात? आम्ही समोसा सुरमई, अरे बाबा, हे प्रॉन्स समोसा असं आहे आणि काय? सुरमई फ्राय. कसा वाटला तुला वर्सोवा फेस्टिवल? एक नंबर. फर्स्ट टाइम आले पण जाम भारी वाटलं. फर्स्ट टाइम आलीस, भारी वाटला. मग आता जाम पुढच्या वर्षी भारी. येणार ना परत? येणार मग नक्कीच. ठीक आहे, धन्यवाद ताई ओळख दाखवल्याबद्दल. कुठले तुम्ही? उरण उरणच्या? कोलीवाडा. उरण कोलीवाडा. उरण कोलीवाडा. धन्यवाद दादा. धन्यवाद दादा. आणि स्टॉल देखील बघा एकदम भारी सजवले जात आहेत. हे बघा, आपल्या आपल्या पद्धतीनं सर्व स्टॉल वगैरे सजवले जातात इकडं. जो तुझा कंटिन्यू व्हिडिओ काढेल दोघांच्या. झाल्यावर करू. आता झालं पण मला ठेव. मी येईन. नाही तू नको बाय. आमच्या ना तुम्ही काय काय घेतलंय? तुम्ही काय काय घेतला? आम्ही एक पापलेट फ्राय घेतला, पापलेट मसाला फ्राय. अति उत्तम होता, एक नंबर. एक नंबर ना. आमच्या दादा स्टॉल. दादाचा स्टॉल आहे. हो. तिथे नंबर काय? नंबर 16 नंबरचा दादा. कुशल सी फूड. कुशल सी फूड. तर आवर्जून सगळेजण या स्टॉलला उद्या या. नक्की उद्या शेवटचा दिवस आहे. नक्की या. आणि 1000 सबस्क्रायबर म्हणजे पूर्ण होतील अशी अपेक्षा ठेवते. नक्कीच लवकर. इंग्लंडच्या आशीर्वादाने लवकर सर्व पटापट होईल आपला. थँक्यू, धन्यवाद. ठीक आहे, एन्जॉय करा. डिस्टर्ब केला का मी? नाही डिस्टर्ब नाही ना, अजिबात नाही. हे घे ना. नाही, माझा उपास आहे. अरे बापरे, शनिवार. नाही उपास नाही. आता मी नंतर बसीन. आता सर्व फिरते, नंतर खायचं आहे. एन्जॉय. प्रेम बघा किती करतात आपल्यावरती. चला, कालपासून मी बघत होतो प्रत्येकाच्या ब्लॉग मध्ये ताई दिसते, तर बोलो आज ताईला भेटायला जाऊया. आणि बघते तर मामाची ओळखीचीच आहे. ताई, स्टॉल बद्दल काय सांगशील आपल्या आणि वेसाव कोलीवाड्याबद्दल काय सांगशील? उरणवरनं मला भेटायला आले ही खूप मोठी गोष्ट आहे. थँक्यू सो मच आमच्या स्टॉलला व्हिजिट देण्यासाठी. आणि तुम्ही काल पण यायला पाहिजे होतं. उद्या पण येणार ना? नक्की की नाही येणार? नक्कीच येईल. आता आमच्या स्टॉलवर आहे सर्वात स्पेशल आहे स्क्विड चाट आहे. हे नवीन गोष्ट आहे एक, आणि हे खूप अप्रतिम लागते. आणि प्रॉम्प्लेट, मलाई प्रॉम्प्लेट आहे. ते तंदूर करून भेटणार. त्याच्यामध्ये जवलाच्या भजी आहेत, शेलफिश आहे, टुना चिल्ली आहे, क्रॅब भरलेले आहेत, स्क्विड मसाला आहे, बांबुके बोंबील आहेत, कोलंबी ग्रेव्ही मध्ये आहे, फिशचं एग आहे, गाबोली असतं ती, त्याची ग्रेव्ही आहे, प्रॉन्स बिर्याणी आहे, सरगे आहेत भरलेले. तुम्हाला काय हवंय ते फक्त सांगा. तुम्ही पोट भरला ऐकून कसं भरेल? मग आम्ही सांगायलाच नाही पाहिजे, तुम्ही ते व्हिजिट करा. ठीक आहे, धन्यवाद ताई वेळ दिल्याबद्दल. ताई मस्त दिसतेस. ठीक आहे, आता ती सध्या गडबडीत आहे, तर तुम्हाला फोटो काढूनच जमत असू ना, पण तुम्हाला म्हणजे अशी सर्व प्रोत्साहित करतात फोटो काढण्यासाठी, तर कसं वाटतं तुम्हाला? आणि तुम्ही रिस्पॉन्स पण चांगला घेताय सर्वांना. द्यायलाच पाहिजे, ते आमचे कस्टमर आहेत. जर आम्ही त्यांच्याने चांगल्यानं नाही वागलं तर कसं होणार? कस्टमर सर्व्हिस तर द्यायलाच हवी आहे. बरोबर. त्यांच्या मुलं आम्ही इथे आहोत, तुम्ही येता म्हणून आम्ही इथे आहोत, नाही तर कसं चाललं असतं? बरोबर. धन्यवाद ताई, धन्यवाद. थँक्यू सो मच. मस्त दिसतेस आज. एन्जॉय करताय आवाज गायला. नमस्कार मित्रांनो. एक नंबर. जो फेस्टिवल दरवर्षी आवर्जून इथे साजरा केला जातो. दरवर्षी
अरे एक नंबर स्टॉल, एक नंबर. मारवे परिवार आहे आणि ताई आहे आणि दादा आणि त्यांची छोटीशी टिया आहे आणि लक्ष्मी ना घरातली. बरोबर आहे. गौरी गौरी गौरी. ताई काय सांगशील फेस्टिवल बद्दल आपले? हा फेस्टिवल आमचा वर्षातून एकदा येतो, तो जानेवारी महिन्यातच येतो आणि खूप मोठ्याने साजरा होतो हा. आणि मासे वेगवेगळे मेजवानी वगैरे असते भरपूर. आपले कोली पद्धतीचं जेवण असतं, साधं आणि सिंपल. ठीक आहे. आणि आपले स्टॉल नंबर आणि नाव सांग. आमचा स्टॉल नंबर आहे 1 जय खंडोबा सी फूड. आणि एक नंबर दिसतंय तुम्ही सोबत एकत्र. थँक्यू. असंच प्रेम ठेवा. ए गौरी आपल्या सोबत आता दिवेश दादा आहे मारवे परिवाराचा. आपण त्यांच्या वेळी गौरी आईचा सोहळा आपण त्यांच्या घरी बघितला होता. त्यांनी देखील आपल्याला इन्व्हाइट केलं होता आज वर्सो फेस्टिवल साठी. आणि आपल्या सोबत बघताय सर्व राणा फॅमिली खूप मजा करतायत. आणि दादा काय सांगशील फेस्टिवल बद्दल? प्रिपरेशन कसा सुरू करताय तुम्ही सर्वजण? ही फेस्टिवल म्हणजे ही 14 का 15 वर्ष झाली मटेरियल फेस्टिवल चालते आणि हे आमच्या गावाचे एक म्हणजे सगळे सदस्य मिळून ते साजरा करतात आणि व्यवस्थित ऑर्गनाईज करतात. आणि स्टॉलचा बोलला म्हणजे स्टॉलची तयारी आम्ही 1 महिना आधीपासून करतो की सगळं प्रिपरेशन, डेकोरेशन बोल, काय मेन्यू ठेवायचा, काय बनवायचं, कोणाला काय द्यायचं, कसं पब्लिक आली की त्यांना कसं अरेंज करायचं आणि त्यांना फक्त जेवण देऊन खुश करायचं. ही आपली संस्कृती आहे आणि हेच आपला मेन मुद्दा असते. आणि टायमिंग कसं असं? टायमिंग बोलणं म्हणजे 7 वाजता चालू होते आणि सकाळी 5 वाजेपर्यंत असते. सकाळी 5 वाजेपर्यंत असते. पहिला बंद व्हायचं पण आता पब्लिक डिमांड वाढलं म्हणजे 5 वाजेपर्यंत आम्ही इथे असतो, 5-6 वाजेपर्यंत सकाळी. परत मग दुपारी यायचं, परत प्रिपरेशन करायचं. ठीक आहे दादा. असाच सपोर्ट करत राहा. सपोर्ट तुम्हाला आमचा सपोर्ट आहे, तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. नक्कीच नक्कीच दादा. लाईक करा, सबस्क्राईब करा राज दादाला. ठीक आहे. थँक्यू दादा. सर्व कर्जकार आले इकडे दरवर्षी येत असतात आणि 1 नंबर स्टॉल जवळ त्याही भेट दिले. सर्व काही आता अर्धा शिवून जास्त खाऊन झाले. कसा वाटतं वेसाव फेस्टिवल तुम्हाला? दरवर्षी येतो, या वर्षी पण आता सुरुवात केली, बस आता चालू. ट्रॅफिक मध्ये फसलेलो, आता सुरुवात झाली. पहिली डिश भेटली आम्हाला. पहिली डिश कुठली ट्राय केली? कोलबी मसाला. कोलिम मसाला. कोलबी मसाला. झिंगा मसाला आपल्या. हा. आणि आपण मावरा आपली तर पद्धतीने म्हणजे बघत असतो रेसिपी वगैरे, पण इथं काहीतरी अलगच आपल्याला बघायला भेटतं ना वेसाव. सर्व प्रकारच्या वस्तू एकाच दिवशी एकाच टायमिंगला भेटतात. हो, मला वाटतं अख्खे कोलिवाड्यांचा मावरा इकडेच येत असेल काय? असं वाटते. बरोबर आहे. सर्व बघा मित्र परिवार बसलाय आणि नेहमी आपल्याला सपोर्ट करत असतात, आपल्याला जीव लावत असतात. ती चेहरा आहेत सर्व. कधी काय पण व्हिडिओ काढायचे असेल तर हक्काने बोलवतात आपल्याला सर्वजण. धन्यवाद. असाच आशीर्वाद ठेवा आपल्या सोबत. आणि इकडे आपलं पार्टनर बसलं. ए ब्रिजर पितस. आता आपल्याला 1 नंबर स्टॉल वरती आपली 1 नंबर सोय झालेली आहे. त्यामध्ये काय काय आपल्याला भेटलं ते मानसी नाकवा सांगणार, आपली मानसी गरज सांगणार आपल्याला. रावसची तंदुरी आहे, सुरमई फ्राय, हलव्याचा आंबाट. ओके. बांबू के बोंबील वर्सोवा स्पेशल आणि स्क्विड मसाला ना का स्क्विड ग्रेव्ही बोलू शकतो आपण याला. हा ठीक आहे. आणि बोंबील सगळा दिलाय, पण तुझा आवडता कुप्पा नाही दिलाय. कुप्प्याचा शोरमा खाल्ला का तुम्ही? मजा आहे. ठीक आहे, चला एन्जॉय करूया. चालली. बाय टाटा. धनशी वहिनीने खास आपल्यासाठी बिर्याणी बनवलेली आहे, बरोबर ना? आणि तीच आपल्याला टेस्ट करण्यासाठी दिलंय. कोलबी बिर्याणी आहे.
अरे बाबा वहिनी तुला बहिणीसाठी खास म्हणजे मी व्हिडिओ काढून काय फायदाच नाही, माझ्यावर कोण जीवत नाही लावं. आई वडे खाल्लत तुम्ही, जेवलात तुम्ही? नाही चाललं. आता आल्यात? आता ठीक आहे बघा. ठीक आहे. बरं वाटला. आम्हाला लग्नाला ना व्हायला माणसं युक्ताचे. आता याला वर्षाला गोट भरायला. हसताव काय? ऐरोलीचे आहेत बघा, ऐरोली पण आपले व्हिडिओ जातात. धन्यवाद ताई ओळख दाखवल्याबद्दल. असा सपोर्ट ठेवा. थँक्यू सो मच. थँक्यू. असं तुम्ही असं सपोर्ट ठेवलं तर असंच याच्यापेक्षा भारी भारी व्हिडिओ मी काढत जाईल. थँक्यू. हे बघा काय काय आणलंय. वर्षभराचा मावरा का तुम्ही? भूमिकाताईने आपल्या खास घरना बनवून आणलंय. ही डिश ना हो तुमच्या घरी मी डायरेक्ट इकडे आलो. तुम्ही जेवलात? अरे म्हणजे बघ स्पेशल. अरे माझा बघून पोट भरते आता काय सांगू सांग. कसा आहे? खूप उशीर झालाय आणि आपण आता जाणार आहोत 19 नंबर स्टॉल जवळ. आणि सर्व बघा किती गडबडीत असतात सर्व. काल भेटून गेलो निशा मावशीला काल मी. सर्व गडबडीत आहे. आज शनिवार आहे, उद्या पण गडबड असणार आहे ना रविवारी. निकिता ताई आहे जिने आपल्याला आज या 19 नंबर स्टॉलवरती इन्व्हाइट केला होता. धन्यवाद ताई. आणि ती छोटी हाय, नाव काय तुझं? शायवी. शायवी मला वाटते ना यांची सुंदर नाव आहेत, एकदम मस्त नाव आहे त्यांची. हल्लीच्या मुलींची मला जाम आवडतात. मस्त नाव, मस्त आणि क्यूट आहे ती बघा. स्टॉल नंबर 20.
गौराई प्रसन्न. तो पीस बघा कसला मोठा आहे. 2 पार्ट केले त्याचे. धन्यवाद. करंजाची नाव पाड्याची. वर्सोवाला दिलंय म्हणून. अरे बाबा व्हिडिओ बघता का नाही तुम्ही? नाव पाड्याची माझी बायको. मी पण नाव पाड्यातल्यात रजनी मात्रे. मला इथे दिलेले आहे वर्सोवाला दिले काय. आणि मी जनू नाकवाची मुलगी आहे. जनू प्रशांत नाकवा, जनू नाकवा, विलास नाकवा आणि प्रशांत नाकवाची बहीण जनू नाकवाची मुलगी. असं आहे काय. धन्यवाद. नाव पाड्यातली. मस्त. कसा सोला एकदम भारी आहे ना. भारी. तुम्हाला कर्जाची आठवण येते ना? येते का नाही येणार. मातृघर आहे. बरोबर आहे. या कधी आले तर आपल्या घरी हक्काने येणार. ठीक आहे. या आता आपण किचन कडे जाऊया. स्टॉल नंबर 20 कडे. तुम्ही सगळी आले तरी चालेल. इकडून आपल्याला एवढा प्रेम भेटेल. तुम्ही कधी पण या. मी कर्जाला आगरी पाड्यामध्ये. करंजा पाडा ग्रामपंचायतच्या समोरचा पाडा. करंजाला भंडारवली. सगळी गडबड चालू आहे. मी काय बोलू तुम्हाला. हे बघा. नमस्कार. ओळखलात ना? हो. सर्व गडबडीत आहेत. फुल इकडे बिझी असते ना. मॉल बिझी आहे फुल ना. कर्जावरून मी काय बोलते आपल्या गावान करायचं का असा. आयु तयार आहे तुम्ही? आता 12 वाजून गेलेत ना. आता लेट झालाय पण तरी बघा गर्दी. मग 12 वाजून गेले तर एवढी गर्दी आहे. 5 वाजेपर्यंत असते. 5 वाजता. अरे बाबा. आणि कंटिन्यू हा कार्य सुरू असते ना. बघा सर्व एकत्र येऊन मेहनत करत असतायत. तर नक्की येऊन भेट द्या. बरोबर आहे ना. ठीक आहे. चला धन्यवाद. बाय बाय. काळजी घ्या. दादा भेटलाय. दादा वर्सोवाचा आहे. आणि व्हिडिओ कसा वाटतात दादा? तुमचे व्हिडिओ बघून माझा मुलगा छोटाशी मोठा झाला. तुमचे बरोबर सांगतो. असाच आशीर्वाद ठेवा. बस काय असाच आशीर्वाद होता. आणि आमचा कोणी मुलगा आणि आम्ही तो असाच पुढे जाऊ दे. आमच्या जवळ कॅपॅसिटी काय ती आमच्या दादाजवळ आहे. सपोर्ट करता ही मोठी गोष्ट आहे. आम्ही सपोर्ट आहे. आई वडिलांचा पण आशीर्वाद असतो. सर्वांचा आशीर्वाद. धन्यवाद. दादा नाव काय? रसिक दादा आहे आपल्यासोबत. आणि वहिनीचं नाव काय? नमस्कार वहिनी. माझी वहिनी. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अशाच कायम हसत राहा. आनंदी राहा. नाकवा आपल्या सोबत आहे. आणि आपल्या सोबत आहे रुई जे आपले सर्व व्हिडिओ बघतात. कशा वाटतात रुई आपले व्हिडिओ? एक नंबर. काय बघा क्यूट आहे. मस्त दिसते. हाय कर सर्वांना. राज काका पण एक नंबर व्हिडिओ टाकले. कालचा व्हिडिओ तुझा एक नंबर. आम्हाला आमच्या फॅमिली सगळ्यांना आवडला. आई असाच काहीतरी करत जा. बस फॅशन आपलाच आहे. दरवर्षीला येवाचा विजा काय नाही. नक्कीच. तुम्ही असाच आशीर्वाद ठेवा माझ्यावरती. सगळं काय आपण दाखवत राहू. आपण कोली तू पण कोली सगळे कोली. एन्जॉय फुल एन्जॉय. मलबट कपाली कर हाथ कमल तलवार भंडारा वाटी. मलबट कपाली कर हाथ कमल तलवार भंडारा वाटी. तू जगत जननी आई आम्हा कोल्यांची तू कैवारी. आम्हा कोल्यांची तू कैवारी. आम्हा कोल्यांची तू कैवारी. त्रिशुधारिणी हिंगलया आम्हा कोल्यांची तू गमार. त्रिशुधारिणी हिंगलया आम्हा कोल्यांची तू गमार. प्रकट झाली बेसाव्या नगरी बाळरूप लावण्य सागर किनारी. अगं महिमा अद्भुत कहाणी आय माऊलीची लीला न्यारी. त्रिशुधारिणी हिंगलया
आम्हा कोल्यांची तू गमाल विषधारिणी हिंगलया आम्हा कोल्यांची तू गमाल. एकदम मस्त मस्त गायलं मस्त गायलं. खंडेरीचे माझे येताला दे येताल देवाचा जय जयकार. खंडेरीचे माझे येताला दे नवगावचे माझे येताला दे देवा हो देवा अरे देवा माझे देवा अशी देवानी केली कला किल्ला शुभाने बांधलेला चारी बाजूला पाणी मिळा काय सांगू देवाची लीला. अरे वा वा मस्त मस्त. साहेब नाव काय आपला? रमेश भांजी. आणि दादा तुमचा? रुपेश भांजी. आणि तुमचा? निलेश दुकाल. ओके धन्यवाद. मस्त गायलात मस्त गायलात. 4 वर्ष असं वेसवलं यायचं. नक्कीच 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 येईन नक्कीच येईन. आम्हीच फ्रेंड सर्कल आहोत मी. चालेल चालेल. आम्ही रोज बघितो. हा हो नक्कीच. थँक्यू. मंडळी तुम्हाला कसा वाटला आमचा फेस्टिवल सी फूड फेस्टिवल? तर आमच्या स्टॉलचं नंबर 7 त्यांचं जेवण तुम्हाला कसं वाटलं? एक नंबर. तर नेक्स्ट टाइम तुम्ही येणार ना आमच्या स्टॉलला? त्याला विचारा. तर हा माझा भाऊ. तर हा आज यावर्षी हा एकटा आलाय बट याची इच्छा आहे तर नेक्स्ट इयर हा जोड्याने यायला पाहिजे. नक्की जोड्याने घेऊन येतो त्याला. नक्की जोड्याने येणार येणार येणार. 3:30 किती 3:30 वाजलेत आणि भूमिका ताईची इच्छा पूर्ण झाली की आम्ही 4ला निघावा. 4ला 15 मिनिटं आहेत. तर मानसीचा फर्स्ट टाइम व्हिजिट केला होता तिने वर्सोवा सी फूड फेस्टिवल. कसा वाटला तुला? पहिल्यांदा चालू आणि पहिल्यांदाच इतकी भारीतली ट्रीटमेंट भेटली. 15 डिशेस होते समोर काय पण खा. बाकी सर्व आपल्या वेसावकर फॅमिली कसे सर्व मस्त एकदम. भूमिका ताईंनी मला खूप आवडते तर ते कुप्प्याचे ते आणलेले कटलेट बनवून घरून. आणि दिवेश दादा आणि वहिनींचं पण खूप खूप धन्यवाद. वहिनीने माझ्यासाठी कुप्पा बिर्याणी बनवलेली. कुप्पा बिर्याणी मला बघितलात. आणि काय काय दुसरा आणलेला. एक संपत नाही तेव्हा दुसरा. पोट भरला आणि बोलू नाही शकत इतका प्रेम भेटतंय वर्षामधून. तर भारी वाटतंय. आणि तुमचं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद असंच ठेवा. हा ब्लॉग कदाचित मोठा होऊ शकतोय मला काय फरक नाही पडत. हा ब्लॉग मोठा झाला तरी चालेल. सर्व आपले जे प्रेम करतात आपल्यावर त्यांना तर दाखवणं आपलं कर्तव्य आहे. तर दादा लोक भेटलेले ते दादा लोक पण भारी आहेत. सर्व आपले डोंगरीकर आहेत. आणि आपण डोंगरीकर परिवाराच्या स्टॉलवरती होतो 7 नंबर. आणि आपल्याला जो आता परिवार भेटलेला दादा परिवार जय दादा वगैरे सर्व ते सर्व डोंगरीचे होते. म्हणजे बघा कसा असतंय योग. सर्व आम्ही भेटलो डोंगरी स्टॉलवरती. हा ब्लॉग वर्सोवा सी फूड फेस्टिवल 2025चा सेकंड पार्ट असणार आहे हा. तर हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. फुल धमाल केली आणि पब्लिक रिस्पॉन्स एकदम भारी आहे. मला जाम आवडला. मी तुम्हाला सांगू नाही शकत. जाम आवडला. तर चला ब्लॉग एंड करायची वेळ आली. किती जीव टाकताना जाम 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 जाम. परत फेड करायची कशी हा मी विचार करते कधी कधी. तर चला ब्लॉग एंड करायची वेळ आली. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू सून. काळजी घ्या.